श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृद्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याच्यातलं जे काय वैशिष्ट्यपूर्ण वर्णन आहे ते पाहणार आहोत। आज काय म्हटलेलं आहे, आता एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की जो अनाथ ध्वनी ज्याला म्हणतात, अनाथ ध्वनी, आता शंख आपण कानाला लावला की आपला आवाज येतो। अनाथ ध्वनी हा आकाशामध्ये कधी नष्ट न होणारा ध्वनी आहे, त्याला अनाथ ध्वनी म्हणतात। त्याचं निर्माण करताना कोणीच नाही, त्याचा तोच आहे। आणि हा अनाथ ध्वनी म्हणजे भगवान शंकराचं अत्यंत महत्त्वाचं अधिष्ठान आहे। त्याला पुढं पाहू काय, जंबूद्वीपाचे विस्तृत वर्णन, येथील एकूण पर्वत, नदी, वन, त्याचप्रमाणे तेथे राहणाऱ्या लोकांचे वर्णन। सुत म्हणाले, हे द्वीप 1,00,000 योजन विस्तृत आहे। 4 मैल म्हणजे 1 योजन। त्याच्याजवळ स्थित प्लोक्स नामक द्वीप आहे, ते दुप्पट आहे। आणि त्याच्यानंतर द्वीप क्रमशः दुप्पट स्तरावर आहेत। समुद्रासहित पृथ्वी 50 कोटी योजन विस्तृत आहे। हे 7 द्वीपापासून युक्त लोकालक पर्वतात घरून आहे तथा अत्यंत सुंदर आहे। आता या ठिकाणी ही जी माप आहेत तिथे 50 करोड योजन विस्तृत, 50 कोटी योजन विस्तृत आहे पृथ्वी। ही जी वर्णनं आहेत, ही वर्णनं ह्या पृथ्वीची आहेत की त्याच्या अगोदरची, हा प्रश्न पडतो। कारण वेदामध्ये पूर्वी पृथ्वी स्थिर असून सूर्य पूर्वेकडून उगून पश्चिमेकडे जायचा,
तेव्हा पृथ्वी चौकोनी होती. तेव्हा विचार करा, आज आज सूर्याचा व्यास 14 लाख किलोमीटर आहे आणि पृथ्वीचा त्यावेळा तो व्यास कितीतरी कोटी असन मोठा. आणि मग त्या सूर्यापूर्वेकडून पश्चिमात जायचं म्हणजे पृथ्वी स्थिर होऊन सूर्याच्या भोवती फिरत होता. हा महत्त्वाचा उल्लेख वेदामध्ये आढळतो. परंतु मत्स्य आणि कच्चा अवतार होईपर्यंत ही पृथ्वी अशीच भव्य दिव्य आणि मोठी होती. परंतु हिरण्याक्षाने ही पृथ्वी पाण्यात बुडवल्यानंतर ही आता जी पृथ्वी आहे ना, या अवस्थेत राहील. हिचं जे भव्य दिव्य पण होते नष्ट झालं. मग पुढं काय केलं भगवंताने, आदिनारायणाने सूर्य स्थिर केला आणि त्याच्या भोवती पृथ्वी फिरत ठेवली. हा सिद्धांत वेदात मानलेला हा खरा आहे. कारण की पूर्वीच्या आणि याच्या स्थित्यंतर झाले. कारण पृथ्वी ज्यावरती पाण्यात बुडवली त्याच्या अगोदर सूर्य तिच्या भोवती फिरत होता आणि जेव्हा पृथ्वी पाण्यातून भगवंताने जाता वर अवतारात वर आणली आणि ते पृथ्वी स्थिर केली, सूर्याभोवती फिरत ठेवली, तेव्हा हा सूर्य 14 लाख किलोमीटर व्यासाचा आणि पृथ्वी आपली त्याच्यापेक्षा एक कमी व्यासाची 12,000 किलोमीटरची, म्हणजे अशा दृष्टीने माप आहे. मी याचा विचार करा की हे जी पृथ्वीपूर्वी होती ती पाण्यात बुडवली त्यावेळेस ह्या पृथ्वीचे किती तुकडे झाले असतील याचा पण शास्त्राने जगाचा विचार करायला पाहिजे ना. कारण हे तुकडे झाल्यानंतर हे तुकडे आकाशात कुठे कुठे गेले. म्हणजे आता पृथ्वीवर काय काय ग्रहावर पाणी आहे, काय ग्रहावर जीवसृष्टी दिसते. हे कारण एकच पृथ्वी आहे, पण हिचं विभाजन होऊन हे दुसऱ्या ग्रह बनले. 14 लाख किलोमीटर सूर्याचा व्यास आहे. त्याच्या 100 किंवा 1000 पट मोठी पृथ्वी होती आणि आज ती 100 पट मोठी असणारी पृथ्वी आज कितीतरी छोट्या अवस्थेत सूर्याभोवती फिरते. याच्यावर विचार करा. मग 14 अवतारामध्ये पृथ्वीचा आकार बदलला, तिची गती बदलली आणि सूर्याभोवती ती फिरायला लागली. म्हणजे किती कोट्यानुकोटी वर्षांचा काळ गेलेला आहे. वेद हे पारंपरिक ग्रंथ असून फार जगाच्या आरंभी निर्माण झालेले, पण देवाकडे असणारे ग्रंथ लिखाण त्याच्यात ते वर्णन आढळतं. तशी पृथ्वी आहे. आता आज आपण बसतो, आपल्यासमोर पृथ्वी काय घालत नाही म्हणून आपण आहे तशीच काहीतरी उत्तर देत राहतो. असं नाही चालत. कारण सूर्यदेवता आहे, पृथ्वी देवी आहे, त्याभोवती फिरतात. हे जम्बूद्वीप जे आहे हे भारतवर्ष आहे आणि त्याचं जे वर्णन आहे त्याच्याबद्दल वर्णन चाललं आहे लिंग पुराणामध्ये की या ठिकाणी भगवान शंकराचं अधिष्ठान आहे आणि पृथ्वीच्या मत्स्यकच्चा अवतार झाले. त्या 2 अवतारामध्ये पहिल्या अवतारात मत्स्य अवतारामध्ये महाप्रलय झाला. तो ब्रह्मदेवाची 1 दिवस चालला. म्हणजे त्याच्यामध्ये जगलं कोण? क्रतू, पुलस्त्य, अत्री, अंगिरा, वशिष्ठ, मरीच हे 7 ऋषी आणि सत्यव्रत आणि पशुपक्षी प्रत्येक जोडा धान्य हे नावं ठेवून जगले. हा पहिला प्रकार. मग त्याच्या अगोदर पृथ्वी किती कोट्यावधी वर्ष म्हणजे होती याचा अंत लागत नाही. आणि त्याच्यानंतर पृथ्वी पाण्यात बुडवल्यानंतर ती फिरायला विसरा होती. हा दुसरा प्रकार वर अवतारामध्ये. त्याचा आपण विचार केला पाहिजे. कारण का त्या वेदामध्ये जे सांगितलं आहे त्याचं भाषांतर चुकीचं करून समाजात दिशाभूल केली जाते. वेदामध्ये एकही वाक्य खोटं नाही, पण त्याचा अर्थ तुम्हाला न समजल्यामुळं तुम्ही
हे पृथ्वीचं विज्ञान आहे आणि ते असंच आहे आणि ते असंच झालं काहीतरी गप्पा मारून त्या वेदामध्ये भाषांतर चुकीचे लिहिले आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला दिव्य दृष्टी तुम्ही पूर्वी जन्माचे नाहीत, अलीकडे जाणवले, तुमचे जीव अलीकडचे आहेत, म्हणून तुम्हाला पाठीमागचं ज्ञान नाही. पृथ्वी नव्हती, जग नव्हतं, तेव्हापासून मी आहे. पृथ्वी आली, जग आलं तरी मी आहेच. लाखो कोट्यावधी वर्षे गेलेत तरी मी आहेच. अशी जी भूमिका आहे वच्छ भगवंताची, त्यांनाही सगळे ज्ञान आहे. अनंत कोटी पृथ्वीच्या वेळेस कितीतरी घडामोडी झालेल्या आहेत. त्याच्यावरती पृथ्वीराज आला, ते आता हे राजे आले, यांनी पृथ्वी, इंद्रदेव, अश्विनी कुमार यांनी पृथ्वी निर्मळ केली, पवित्र केली, पाणी व्हायला लावलं, नद्या व्हायला लावले, असं आहे. तर या ठिकाणी काय काय घडले आहे वेदात सांगितलं, त्याचा थोडा सारांश पुराणामध्ये आलेला आहे, म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगतो. का वेदामध्ये जे भाषांतर किंवा जे सांगितलं आहे ते वाक्य सत्य आहे. पृथ्वी पूर्वी स्थिर होऊन तिच्या होती सूर्य फिरतो, पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो, ही गोष्ट खरी आहे. जो मच्छाने कच्छ अवतारापर्यंत गळ अमृत समुद्र मंथन होतो. त्याच्यानंतर पृथ्वी पाण्यात बुडावली हिरण्याक्षाने, आणि मग पुन्हा पाण्यात बुडावल्यानंतर ती विरली. त्याची हजारो पृथ्वी तुकडे तुकडे होऊन गेले, आणि तेच ग्रह आकाशामध्ये आता शास्त्रांना दिसतात. कुठं वस्ती आहे, कुठं मासे दिसतात, कुठं मासे दिसतात, कुठं प्राणी दिसतात. आणि पृथ्वीवरचा काही भाग, बराचसा भाग हवेत विरला गेला, आणि सूर्याला स्थिर करून भगवंताने आदिनारायणाने त्याच्या भोवती पृथ्वी फिरत ठेवली. मग मत्स्य कच्छ वराह, आणि वराह अवतारानंतर नरसिंह अवतार पृथ्वीवर झाले. म्हणजे ह्या पृथ्वीवरती नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलिक ह्या अवतारांची मालिका सुरू झाली ह्या पृथ्वीवर. आणि पहिल्या पृथ्वीवर पहिली पृथ्वी अवस्थेमध्ये मत्स्य आणि कच्छ अवतारी परिनिर्माण झालेले आहे. आणि ही सगळी गोष्ट आहे कारण तुमचा जो जीवात्मा आहे तो आधी संकोचित आणि एक लक्ष 10-20 हजार वर्षापूर्वीचा असला पाहिजे. गटांगळ्या खाऊन खाऊन जन्म आला. तसा वच्छ भगवान जो परमात्मा आहे आधी नारायण, त्याच्या समोर सगळं घडे. तो जर पृथ्वी आला तर सगळं सांगू शकतो. कारण का ही महत्त्वाचा मुद्दा आहे. पृथ्वी कशी होती, काय होती, कशी वाकडी तिकडी होती, कशी ती नीट झाली, स्वयंभू मनूमध्ये काय झालं, प्रत्येक म्हणून काय झालं, असं आहे. कारण पहिले देव, मग देवांनी ब्रह्मदेव सृष्टीमाती वेद हे सगळ्या साह्याने मिळवलं. आता जम्बूद्वीप जे आहे त्याचं वर्णन याच्यात केलेलं आहे. पृथ्वी 50 कोटी योजन विस्तृत आहे. हे 7 द्वीपापासून युक्त आहे. लोकालोक पर्वत घेरलेले आहे तथा अत्यंत सुंदर आहे. हे विप्र, मेरूच्या उत्तरामध्ये नील पर्वत, त्याचे उत्तरामध्ये श्वेत पर्वत आणि पुन्हा त्याचे उत्तरामध्ये शृंगी पर्वत आहे. हे तिन्ही पर्वत वृक्ष पर्वत आहेत, म्हणजे देश आहेत पर्वतांचे. तर पूर्वीची ही नाव आहेत. त्याच्या पूर्वेमध्ये जठर तथा देवकूट पर्वत आहे. मेरूच्या दक्षिणेमध्ये निषेध पर्वत आहे. त्याच्या दक्षिणेत हेमकूट पर्वत आहे. त्याच्या दक्षिणेमध्ये हिमवान पर्वत आहे. मेरूच्या पश्चिम भागात माल्यवान तथा गंधमान नामक 2 पर्वत आहेत. हे दोन्ही पर्वत उत्तरेची वर उत्तरेकडे पसरलेले आहेत. आता हे हिमालय वगैरे अशी पर्वतांची नाव आहे जुनी. पण ही जी परिस्थिती आहे,
जैमिनी पुराण सांगितलेलं आहे की ज्यावेळेला कृष्णाच्या अगोदर त्या हिमालय जागेवर टेनिस नावाचा समुद्र होता आणि टेनिस नावाचा समुद्र होता तो पाणी होतं आणि ज्यावेळेला भगवान कृष्णाने पांडव हे सूर्यवंशी, कृष्ण हे चंद्रवंशी, यांनी जेव्हा जैमिनी अस्मद यज्ञ सुरू केला तेव्हा उत्तर भागामध्ये त्यांना खूप पाणी दिसलं आणि हिमालयाच्या कडेने चौकून पाणी बारीक पडत होतं. जेव्हा आता हिमालय वाढत चाललेला आहे, उंच वाढ. हिमालय पर्वत दरवर्षी 3 मीटर वाढतो, परंतु आता मागच्या महिन्यापासून हिमालय आता खाली उतरत चालत, बर्फ वितळायला लागलं. तर अशा दृष्टीने हे जी घडामोड आहे ती सतत होत असते आणि त्याचा अभ्यास हे ज्याने पाहिला नाही तो आपलं पाहतो, वा पृथ्वी अशीच आहे. पण याची जी घडामोड आहे, दशावतार का झाले, त्या प्रत्येक अवतारात काय काय घडलं, याचा आपण सखोल अभ्यास किंवा मत्स्य पुराण, कच्छ पुराण, वराह पुराण, नंतर नरसिंह पुराण, वामन पुराण, हे सगळं पाहिलं पाहिजे. राम भागवत पुराण सगळी कथा पाहिली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण त्यावेळेस जे ऋषी होते त्याने जे लिहून वाङ्मय जपून ठेवलं. ज्या वेळेस महाप्रलय झाला आणि त्यावेळेला मत्स्य अवताराने सांगितलं की आता प्रलय होणार आहे, आपले वेद ग्रंथ आहेत ना, हे ग्रंथ नावे ठेवा, उपनिषद ठेवा, महत्वाचे ग्रंथ ठेवा. आणि अशा दृष्टीने हे सगळं ठेवलं आणि ते वाचवलेलं आहे. म्हणजे जे ऋषी ब्राह्मण होते त्याने सगळं जगाचं कल्याण केलेलं आहे. आणि जर फक्त मूळ ऋषी जे आहेत ते क्रतू, पुलह, पुलस्त्य, अत्रि, अंगिरा, वशिष्ठ, मरीच, ते 7 ऋषी आणि 8वा सत्यव्रत एवढेच फक्त राहिलेले आहेत. आणि प्रलय संपल्यानंतर मत्स्यावतारातला प्रलय संपल्यानंतर आता मत्स्यावताराचा प्रलय झाला त्यावेळेस मार्कंडेय ऋषी महाप्रलयामध्ये फिरत होता. वड्याच्या पानावरती एक बालक त्यांना दिसलं. म्हणजे हे बालक, तुम पाण्यामध्ये किंवा डुबताय किंवा झोपताय किंवा फिरताय. मार्कंडेय ऋषी म्हणजे मला 14 कल्पाचं आयुष्य आणि मला हा बालक म्हणतोय, कोण आहे? आदिनारायण. 14 कल्पाचं आयुष्य म्हणजे 864 कोटी गुणले 14 म्हणजे 12,096 कोटी वर्ष, जवळजवळ असं गणित. इतकं वर्ष हा मार्कंडेय ऋषी हे कल्किदत्तमध्ये श्रोते आहे ना, इथं होते, तप करीत होते. याच ठिकाणी ते बालमुकुंदांचं दर्शन मार्कंड ऋषींना झालं. त्याचा पुरावा इथं मूर्ती आहे. एका स्वयंभू शिळेवरची, एका गणपती, नंतर महादेव, शंकर, देवी, सूर्यनारायण, नंतर विष्णू, महापादुका, शेषनारायण, ह्या एका शिळेवरती ह्या मूर्ती इथे आहेत. आणि याच्यामध्ये मार्कंडेय पुराणामध्ये याचं वर्णन असून देवी भागवतामध्ये सुद्धा सत्यवर्णन आहे की हा भगवान विष्णू आदिनारायण जो आहे हा गणपती, शंकर, देवी, सूर्य आणि विष्णू ह्या भागात विभागला. अशाच वर्णामध्ये ह्या मूर्तीची पूजा करणारा मुख्य, या 5 देवांची पूजा करणारा मुख्य म्हणजे मार्कंडेय ऋषी 14 कल्प. आणि कृष्णा भेटले 2 ऋषी होते, लोमस आणि बकदाल्ब्य. तर हे बकदाल्ब्य ऋषी डोक्यावरती वडाची पानं ठेवून तपश्चर्या करीत होते. आणि कृष्णा जेव्हा हे सुरू झालं यज्ञ, अस्मद यज्ञ, त्यावेळेस त्यांना भेटले. म्हणजे हे भगवंता इकडे. म्हणजे महाराज तुम्ही डोक्यावर हे
वडाची पानं का ठेवून बसलात? तेवढा तीनदा प्रलय होतो, पाऊस येतो, तो मला लागू नये म्हणून केला ठेवलेला आहे. मग आपलं आयुर्मान 21 कल्पवर्ष. लोमस आणि बकदाल यांचं किती कल्प आयुष्य? 21 कल्प आयुष्य. आणि ज्या गुरूंनी मला दीक्षा दिली, परमानंद सरस्वती यांचं आयुष्य अनंत कल्प आहे. आणि दुसरं जे आहेत आत्मा सरस्वती यांचं आयुष्य आहे 700 कल्प. 700 कल्प गुणला 864 इतके वर्षे सतत जिवंत असणारे हिंदू धर्मातले हे महाराज कैलासामध्ये गुप्त सिद्धाश्रमात राहतात. तिथं आनंद यांचे शिष्य आहेत. ठीक आहे, पुढचा विषय सांगायची गरज नाही, कारण त्याने मला दीक्षा दिली म्हणून मी सांगतो. माझा गुरुमार्गाचा आश्रम म्हणजे हा पृथ्वी इतका वर्षा काळ गेला, इतका वर्ष 700 कल्प पृथ्वी इतक्या वर्षाची आहे. आणि त्या असं होणार आहे. तुम्ही त्या आमच्या महात्म्यांचे वय आयुष्यमान त्यांचा विचार करा, आणि मग तुम्ही पृथ्वीवर किती वर्ष जीव सृष्टी त्याचा विचार करा. नुसत्या पुस्तकाच्या आणि त्या तुमच्या तुटपुंच्या यंत्रावर मोजू नका, ते चालत नाही. कारण शून्यातून एक चौरस दगड तयार होईल तेवढं होण्याकरता 864 कोटी वर्ष लागतात. आकाश, त्यातून वायू, वायूचं तेज, त्याच्यामधून पाणी, आणि मग दगड, पृथ्वी, जलतत्व. एक 84 इंच दगड चौरस तयार होण्याकरता 864 कोटी वर्ष लागतात. तेव्हा त्या पृथ्वीचे किती इंच याचा हिशोब करा, म्हणजे तिचं आयुर्मान तुम्हाला समजल. गणित करा, मग कळलं तुम्हाला पृथ्वी किती जुनी आहे, सनातन आहे, सनातन अमर आहे. अशा दृष्टीने पृथ्वी म्हणजे जम्बूद्वीप आहे. त्या जम्बूद्वीप म्हणजे भारत, त्याचं वर्णन याच्यात केलेलं आहे. हे पर्वत शुद्ध तथा चानोराने सेवित आहेत. त्यांच्यामध्ये 9000 योजनाचा अंतर आहे. हिमवानाचं वर्ष भारतवर्ष नामवाला म्हटलेलं आहे. हिमवान वर्ष म्हणजे देश, त्याला भारतवर्ष म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर हेमकूट, आणि त्याच्यानंतर पलीकडे किमपुरुष वर्ष म्हणजे देश आहे. हेमकूटापासून पलीकडे नैषध आहे. त्याच्या पलीकडे हरितवर्ष नावाचा देश आहे. हरितवर्ष आणि मेरूपासून दूर शुभ इलावृत्त आहे. इलावृत्तापासून पर्याय नील आणि रम्यक आहे. रम्यक पलीकडे श्वेत आहे. आणि त्याच्यापुढे हिरण्यमय नामक वर्ष म्हणजे देश आहे. हिरण्यापासून पलीकडे शृंगी पर्वत आहे. आणि त्याच्या पलीकडे कुरु पर्वत म्हटलेला आहे, म्हणजे अलीकडे कुरुक्षेत्र. धनुष्याचे आकारवाले इन दोन धनुष्याच्या आकारवाले या दोनों वर्षांचा दक्षिण तथा उत्तरामध्ये स्थित जाणले पाहिजे. धनुष्य आकाराचे पर्वत आहेत. अन्य 4 मोठे देश आहेत. मध्य इलावृत्त आहे. मेरूच्या पश्चिम पूर्वात 2 देश आहेत, जे छोटे मानले जातात. निषेधाच्या नंतर वेदिका अर्धभाग उत्तर मानला आहे. वेदीच्या अर्थ भागात दक्षिणात 3 वर्ष आणि उत्तर भागात 3 वर्ष मानले आहेत. म्हणजे
तीन आणि तीन सहा देश झाले. उत्तर दक्षिण म्हणजे भारतामध्ये 6 खंड पडलेले आहेत. नीलच्या दक्षिणेत तथा निषेधाच्या उत्तरेत या दोन्हींच्या मध्ये मेरूचे मध्य विलावृताचा जाणला आहे. माल्यवान नामक महापर्वत उत्तरेच्या पलीकडे पसरला आहे. या ऊपर की ओर 2000 योजना फैला आहे. त्याचे आयाम 34,000 योजन मानलेला आहे. आता हे 34,000, 40,000, 50,000 हे जर माप पाहिलं त्या पृथ्वी बसत नाही. पहिली जी पृथ्वी होती ना तिच्यामध्ये सगळी माप बसतात. त्याच्या पश्चिमेत गंधमादन पर्वताला जाणले पाहिजे. त्याच्या आयामात माल्यवान नामक विस्तृत समजले पाहिजे. जंबूद्वीपाचे विस्ताराचे पासून 4 बाजूला हे पर्वत बरोबर पसरले आहेत. चांगल्या पर्वतवाले हे 6 वर्ष पर्वत देशाचे पर्वत पूर्वेच्या बाजूला पसरले आहेत आणि पूर्वी तथा पश्चिमी समुद्राच्या 2 बाजूला बंदे झालेले आहेत. हिमवंत सदा बर्फाने आच्छादित असतो. हेमकूट सुवर्णयुक्त आहे. निषद पर्वत मध्यान्ह कालीन सूर्याचे समान सुवर्णमय आहे. एक सोन्याचा पर्वत आहे. 4 वर्णवाला व सुवर्णमय पेरू पर्वत वरच्या बाजूला पसरला आहे. हा परिहिमे वृत्ताकार आहे. चौकोर उंचा उठला आहे. नील पर्वत वैडूर्यमय आहे. श्वेत पर्वत शुक्ल वर्णवाला आहे आणि स्वर्ण पूर्ण राहतं. आता हे स्वर्ण पर्वत जो आहे याच्यामध्ये एक नदी वाहते मला उत्तरेमध्ये आणि त्या नदीमधून कायम सोने बाहेर पडतो. हाच तो पर्वत आहे. 3 चोटीवाला 3 टेकड्यावाला शृंगी पर्वत सुवर्णमय तथा मोराचे पंखाच्या रंगाचा आहे. अशा प्रकारे पर्वत वर्णन केले. आता श्रेष्ठ पर्वतांचे विषय ऐका. सुंदर तथा देवकूट पर्वत पूर्व दिशेत आहे. कैलास तथा स्वर्णमय गंधमादन हे दोन्ही पर्वत पूर्व की बाजूला फैलले आहेत आणि त्यांचे अंतर समुद्रापासून भीतर आहे. निषेध तथा परियात्र हे दोन्ही श्रेष्ठ पर्वत पश्चिमपासून पूर्व तथा दक्षिणेत स्थित आहेत. त्रिशृंग तथा जारुची हे दोन्ही महापर्वत उत्तरेत आहेत तथा पूर्वेच्या बाजूला फैलत आणि समुद्राच्या भीतर व्यवस्थित आहेत. विद्वान लोक इन 8 पर्वतांना मर्यादा पर्वत म्हणतात. या 8 जो मेरू नामक जो पर्वत आहे तो उंचा सोन्याचा पर्वत आहे. त्याचे 4 चरणांच्या रूपात त्याचे 4ही दिशामध्ये बडे मोठे 4 उत्तम पर्वत आहेत. ज्यापासून सहारा
प्राप्त होतो. 6 द्वीपवाली पृथ्वी हिलत नाही. तिचे आयाम 10,000 योजन म्हटले आहे. पर्वताचे सुंदर पर्वतामध्ये मंदर, दक्षिणेत गंधमादन, पश्चिमेत भागात विपुल आणि उत्तरे सुपार्श नामक पर्वत म्हटले आहे. आणि यावर 4 विशाल वृक्ष उगवतात, जो द्वीपक पताका तुल्य होते आहेत. मंदर पर्वताच्या चोटीवर टेकडीवर कदंबाचा विशाल वृक्ष आहे व पताकाच्या समान राजा आहे. आणि व जंबो लंबी तटवर्ती शाखावाला आहे. हे कदम वृक्ष चैत्य पादप पवित्र स्थानात आहे. आता कदम वृक्ष जो आहे हा गोकुळामध्ये आपल्याला सापडतो. भगवान कृष्णाने याच कदम वृक्षावरती गोपींची वस्त्र नेली होती आणि ते यमुनेजवळ एक वृक्ष आहे. असे हा कदम वृक्ष देवांचे पताका ध्वज पवित्र मानलेला आहे. हा कदम वृक्ष आपण शोधून काढला पाहिजे. अरुणोदय सर, दक्षिणात पानसर, पश्चिमेत शुतोदय सर आणि उत्तरमध्ये महाभद्रसर म्हटले आहेत. दक्षिणेत शाखा नक्षत्र, पश्चिमेत विशाखा नक्षत्र, उत्तरेमध्ये वैन क्षेत्र आणि पूर्वमध्ये कुमार क्षेत्र आहे. अरुणोदय सरच्या पूर्वात महापर्वत बताय. सर म्हणजे सर्वात श्रेष्ठ वस्तू. आता आपण सर शिक्षक मग सर, पण सारा सर हा शब्द संस्कृतमध्ये पूर्वी आलेला आहे आणि ते सर म्हणजे सर्वात श्रेष्ठ अशी पदवी दिले. मी याचे संक्षिप्त वर्णन करतो. विस्तारपूर्वक त्याचे वर्णन करू शकत नाही. शीतांत कुरुंड पर्वतश्रेष्ठ कुरूर विकर मणिशैल पर्वतश्रेष्ठ वृक्षवान महानील रुचक सबिंदू दुर्धर यनुमान मम मेघ समेघ निषद देवपर्वत हे महापर्वत आहेत. याच्या अन्य काही पर्वत आहेत. मंदाराच्या पर्वामध्ये पर्वत सिद्धांचे निवासस्थान आहे. ये ऊन पर्वत पर गुफा में तथा वनात रुद्र तथा नारायण विष्णूचे दिव्य क्षेत्र आहे. आता या ठिकाणी मानस सरोवर के दक्षिण जो महान पर्वत आहे त्याचे मी संक्षिप्त वर्णन करतो. शैल द्विशीर पर्वतामध्ये उत्तम शिखर, एक शृंग, महाशूल, गजशैल, पिशाचक, पंचशैल, कैलास पर्वतश्रेष्ठ हिमवान हे सर्व देवतांचे द्वारा सेवित उत्कृष्ट तथा उत्तम पर्वत आहेत.
त्या सगळ्या पर्वतावर वनामध्ये श्रेष्ठ देवतांचे द्वारा दिव्य रुद्रक्षेत्र स्थापित आहे. या प्रकारे दक्षिण दिशात स्थित पर्वतांचे बिले सांगितले. आता मी आप लोकांना पश्चिम विद्यमान पर्वतांचे वर्णन सांगतो. आता कैलास पर्वत सांगितला. हा कैलास पर्वत आपल्याला त्याच्या होते सगळे पर्वतांची नाव आहेत जुनी. आता विंध्य पर्वत, आरोली पर्वत, हिमालय पर्वत, सह्याद्री पर्वत, पश्चिम घाट, पूर्व घाट, ही जी पर्वतांची नाव आहेत ती त्याच्यामध्ये आहेत, पण ती वेगळी नावाने आहेत. तर या दृष्टीने पर्वत आहे. श्रीशैल्यम म्हणजे ज्या ठिकाणी कार्तिक समय राहिले तो पर्वत, अशा दृष्टीने सगळं आहे. शीतादगाचे पश्चिमेचे सुरप, महाबल, कुमुद, मधुमान, अंजन, मुकुट, कृष्ण, पांडुर, सहस्रशिखर, शैलेंद्र, पारिजात आणि पर्वतामध्ये उत्तम श्रीशृंग आहे. उत्तम पर्वत पश्चिम दिशात आहेत, जो देवतांचे द्वारा सेवित आहे. त्या रुद्र क्षेत्रात युक्त आहे. रुद्र म्हणजे शंकर क्षेत्र आहे. तर हे पर्वत जे आहेत ते मोठमोठे असून त्या ठिकाणी जुनी तीर्थक्षेत्र आहेत. या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस पृथ्वी हिरण्याक्षाने समुद्रात बुडवली नव्हती तेव्हाही पर्वतांची वर्णन आहेत. त्याच्या आधी या ठिकाणी देवांची वस्ती आहे. हे देवांची वस्ती आहे, या दृष्टीने सगळं आहे. महाभद्र दसरसे उत्तराखंड जो शैक्षणिक पर्वत स्थित आहे, मी त्याचे संक्षिप्त वर्णन करतो. आपण ऐका. शंखकूट, महाशैल, वृषभ, हंसपर्वत तथा कपिल, इंद्रनील, सानुमान, नील, कंटक शृंग पर्वत, सप्त सत्शृंग, पुष्पकोश, प्रशैल पर्वत श्रेष्ठ, विरज, वराह पर्वत श्रेष्ठ, मयूर, तसाच शैराज, रुधी, जारुधी हे सर्व उत्तर भागात स्थित आहेत. आणि या सगळ्या देवलोकांचे शिवाचे असंख्य दिव्य विमान आहे. यात प्रमुख पर्वतावर भीतर आतमध्ये झरणे, सरोवर तथा उपवन याचा क्रम स्थित आहे. तेथे परमेश्वर शिवाची कृपा असे देवता, मुनी तथा सिद्ध शिवभक्तीपासून युक्त होऊन आपले निवासस्थान बनवून पत्नीसहित राहतात. लक्ष्मी आदिका निवास बिल्व वनात आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. बिल्व म्हणजे बेलाचं वन आहे, तिथं लक्ष्मी आणि पार्वती राहते. कश्यप आदी ककुब वन में राहतात. इंद्र, उपेंद्र तथा श्रेष्ठ सर्पांचे निवास सांगितलेला आहे. कर्दम तथा अन्य महात्मांचे निवास उदुंबर वनात, विद्याधरो तथा सिद्धांचा निवास पर्वत तथा सुंदर आम्रवनात आणि नागो तथा सिद्धगणांचा निवास निंबवनात आहे. आता या ठिकाणी आंबा हे जे वृक्ष आहेत हे महाभारतातले आहेत, परदेशातून आलेले नाहीत. आणि विज्ञान लोक सांगत आहेत परदेशात आले इथं सापडले, आणि सगळ्या जम्बूद्वीपात निर्माण झालेल्या वस्तू आहेत. सूर्य तथा मरुद्गणांचा निवास किम सुखवनात आहे. देवता लोक आश्चर्य पुण्यमय
बीज पुरून बिजोरात नेमका वनात राहतात. हे विष्णू आदी महात्मांचे वास कौमुद वनात आहे. सर्पगण स्थान पर्यंत अंदर स्थित नवग्रह वनात राहतात. नियोग्रह स्वस्थ निग्रह वनात राहतात. वड, पिंपळ आणि औदुंबर त्याला नियोग्र औदुंबरा स्वस्थ वृक्ष म्हणतात. याला उंबरासारखी फळं, फळासारख्या पारंब्या, पिंपळासारखी पानं असा वृक्ष जो आहे त्याला नियोग्र औदुंबरा स्वस्थ म्हणतात. या वनामध्ये या झाडामध्ये सर्व प्रकारचे देव राहतात. आता याच्यामध्ये हा वृक्ष कुठं असतो? ज्या पिंपळाला पारंब्या फुटतात तो हा वृक्ष आहे. औदुंबरा अस्वस्थ. आता पिंपळा झाड आहे त्याला त्याला पारंब्या फुटलं म्हणजे वड स्वरूप झालं. नंतर त्याला पिंपळासारखे पानं आहेत म्हणजे पिंपळा स्वरूप झालं. आणि त्याला जी फळं येतात वडुली किंवा पिंपळी तर ती औदुंबराच्या फळासारखी आहेत. म्हणजे हा जो वृक्ष आहे ज्या पिंपळाला पारंब्या फुटतात, पानं पिंपळासारखी आहेत, औदुंबरासारखी फळं आहेत, तो नियोग्र औदुंबर अस्वस्थ वृक्ष. या ठिकाणी 33 कोटी देवांची 24 तास वस्ती असते. असा पिंपळ आपण शोधून काढला पाहिजे. तिथं आपल्याला सर्व 33 कोटी देव भेटणार. कारण त्याने वचन दिलेलं लिंग पुराणात की ज्या ठिकाणी हा वृक्ष आहे तिथं स्वर्गातले सगळे देव राहतात. अशा दृष्टीने आहे महत्वाचा मुद्दा. सरपण स्थल पद्मवनात आतमध्ये अग्रवास्तवामध्ये संपूर्ण जगाचे गती करीत शेषनाग राहतात. पाताळात राहतात. समतलोकांचा काळ आहे. स्वगुरु विष्णूची दिव्य मूर्ती आहे. साक्षात हलायुध आहे. देवदेव विष्णूची शय्या आहे आणि प्रभू शिव के कंकण स्वरूप आहे. दानव आणि शुक्राचार्याचे 7 कटक वनात, वृक्षांचे वनात आणि सवियुक्त वृंग किन्नर 7 शिखावन, नारिकेल शिखावन म्हणजे नारिकेले वन म्हणजे नारळाचे वन राहतात. यामध्ये राहतात नारळाचं पाणी पिऊन. विविध प्रकारचे जातीवाले वृक्ष त्या मनोहर वनात आहेत. नंदीश्वर सुद्धा श्रेष्ठ गणांचे द्वारा स्तुत येथे राहतो, विराजमान आहे. सनातन संतानक म्हणजे कल्पवृक्ष क्षेत्रात मध्यात साक्षात सरस्वती देवी राहते. या प्रकारे मी वनात निवास करणारे लोकांचे संक्षिप्त वर्णन केले आहे. असंख्य आहे. विस्तारपूर्वक वर्णन करणे में मी समर्थ नाही असं सूत ऋषी म्हणाले. हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की जगाच्या आरंभिक जे लिहिलेलं गेलेलं आहे ते वाङ्मय जसं तसं आपल्यापर्यंत आलेलं आहे. पण त्याचे जे अर्थ आहे ते आपण नीट समजून घेत नाही. त्यामुळे आपल्याला त्रास होतो. प्रत्येक देव राहतो तो ठराविक ठिकाणी राहतो. ते झाड आणली वस्तू. आता आपला जो पिंपळ आहे त्याला पण पारंब्य आहेत. म्हणून ह्या जो वृक्ष आहे याचं नाव नियोग्र औदुंबरा अस्वस्थ. त्याला वाटसगळ्या पारंब्या आहेत छोट्या छोट्या. नंतर त्याला पिंपळासारखी पानं आहेत.
नंतर औदुंबरासारखी छोटी फळं आहेत. म्हणजे हा नियोगराव औदुंबराव वृक्ष असून या ठिकाणी जगातले सर्व देवदेवता इथं राहतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम स्वयंभू विश्वराजा समकलकत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती एवं महावैष्णवी तुळजाभवानी महापंचसागरेश्वरी अनुसया माता तुळशी देवी की जय. सर्व देव देवता की जय. सात संतन की जय. धर्म की जय. हरिओम तत्सत. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.